GSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांच्या आपण कथा ऐकत आहोत आणि एकाहून एक अतिशय सुंदर कथा आपल्याला मिलिंद दादा सांगत आहेत. दादा, श्री शिव गोरक्षनाथ हे थोर योगी, श्रेष्ठ गुरुभक्त आणि उदार मतवादी महामानव होते असं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल. तर आज तुम्ही कोणती कथा सांगणार आहात? मागच्या एका कथेच्या संदर्भामध्ये आधी बोलतो आणि मग तेच वर्तुळ कसं पूर्ण झालं ते सांगतो. चालेल. जेव्हा मच्छिंद्रनाथांनी एका स्त्रीला भस्म दिलं आणि सांगितलं की हे तू पाण्याबरोबर पी आणि तुला मूल होईल आणि मी 12 वर्षांनी ते मूल घ्यायला तुझ्यापाशी येईन. ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर झालं असं की 12 वर्षानंतर ते आले आणि त्यांनी मुलाला मागितलं. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं की मी ती रक्षा खाल्लेलीच नव्हती, त्यामुळे मला काही मूल झालं नाही. तर ती रक्षा कुठे टाकली, ते भस्म कुठे टाकलं, त्या दिशेला बघून मच्छिंद्रनाथांनी म्हटलं की चलो गोरख मच्छिंद्र आया, आणि त्या ढिगाऱ्यातनं गोरक्षनाथ प्रकट झाले, मच्छिंद्रनाथांच्याकडे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. या कथेनंतर बऱ्याच काळापर्यंत नाथ म्हणजे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ एकत्र होते. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली. 12 वर्षाचं तप करण्यासाठी त्यांना पाठवून दिलं पर्वतावरती. 12 वर्षाचं तप झाल्यानंतर ते परत आले गुरुला शोधत. मधल्या काळात असं झालं होतं की मच्छिंद्रनाथ कुठे गेलेत कोणाला काही माहित नव्हतं. आपण त्याच्याही आधीची कथा ऐकली की शिव आणि पार्वती नदीच्या किनारी बसले होते आणि विश्वाचं रहस्य शिव पार्वतीला सांगत असताना पार्वतीला झोप लागली आणि उरलेलं जे सगळं रहस्य होतं ते त्या पाण्यातल्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ बसले होते, ते ऐकत होते बालक रूपाने. जेव्हा शिवाला कळलं पार्वतीने पुढचं ऐकलेलंच नाही गुह्य, पण या बाळाने ऐकलेलं आहे, तर शिवानी त्या बालकाचं कौतुक केलं, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबर त्याला शापही दिला की माझ्या परवानगी शिवाय तू हे सगळं गुह्य ऐकलंयस तर एक वेळ अशी येईल की जेव्हा तुला या ज्ञानाची गरज पडेल तेव्हा तू ते ज्ञान विसरशील काही काळापुरतं, तेव्हा मीच येईन आणि तुला पुन्हा त्याच्यातून जागृत करून घेऊन जाईन. त्यानंतर असं झालं की गोरक्षनाथ मधल्या काळामध्ये तपासाठी पर्वतावरती जाऊन बसले. मच्छिंद्रनाथ त्यांच्या पूर्व काही कर्मांच्या कारणामुळे आणि शिवाच्या शापामुळे स्त्री राज्यातल्या राणी मैनावतीच्या संपर्कामध्ये आले आणि चक्क त्यांनी तिच्याशी विवाह केला आणि तिच्याबरोबर संसार करायला लागले. त्यांना मीनानाथ नावाचं अपत्य झालं आणि ते अतिशय सुखासमाधानाने भोगविलासात रमलेले असं जीवन जगू लागले. इकडे गुरुच्या शोधामध्ये गोरक्षनाथ निघाले तेव्हा त्यांना ही सगळी हकीकत कळली आणि त्यांनी स्त्री राज्यामध्ये जायचं ठरवलं. त्याच्यामध्ये पण बऱ्याच कथा आहेत की कलिंगा नावाची एक स्त्री होती, ती गोरक्षनाथांच्या प्रेमात पडली, पण गोरक्षनाथांनी तिला स्पष्ट सांगितलं की मला यामध्ये अजिबात रस नाहीये. तेव्हा कलिंगाने प्रभावित होऊन स्त्री राज्यामध्ये कसं जायचं, काय करायचं, तिथे काय समस्या येऊ शकतात हे सगळं सांगितलं आणि स्त्री राज्याचं रक्षण साक्षात हनुमान करतायत आणि त्यांना हरवणं सर्वस्वी अशक्य आहे हेही सांगितलं. कलिंगाने सांगितलं होतं की स्त्री राज्यामध्ये हनुमंताच्या बुभुक्काराने स्त्रियांच्या उदरामधला गर्भ जर पुरुषाचा असेल तर तो पडून जातो, फक्त स्त्रीचाच गर्भ राहतो. आणि जर एखाद्या पुरुषाने त्या स्त्री राज्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हमखास मृत्यू होणार, अशा पद्धतीची रचना तिथे केली होती आणि त्याचं रक्षण हनुमान करत असल्यामुळे नाथांनी
हनुमंताशी युद्ध केलं, त्याला हरवलं आणि अंकित करून घेतलं, अशी कथा आहे. आणि मग ते स्त्री राज्यामध्ये स्त्रीचं रूप घेऊन गेले. ते उत्तम नर्तक, उत्तम वादक आणि उत्तम गायक स्त्री म्हणून एका कलाकारांच्या संघाबरोबर कला सादर करण्यासाठी म्हणून गेले. आणि राजदरबारामध्ये जेव्हा गुरूंना बघितलं राजाच्या वेशामध्ये अतिशय आनंदी आणि तल्लीन रममाण झालेले, तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी पखवाज वाजवायला सुरुवात केली. आणि अत्यंत सुंदर सगळं संगीत चालू असताना त्यांनी असे काही बोल त्या पखवाजामधनं वाजवले की जे फक्त आणि फक्त त्यांच्या गुरूंपर्यंत ते पोहोचतील. आणि ते असे वाजवले की चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. डोळे मिटून ते संगीत ऐकत त्याच्या रसामध्ये डुंबलेले मत्स्येंद्रनाथ या बोलांच्या माध्यमातून दिलेला जो संदेश आहे गोरक्षनाथांनी, तो ऐकून खाडकन जागे झाले आणि त्यांना लक्षात आलं की आपला शिष्य समोर आहे. त्याच्याशी ते बोलू शकत नव्हते कारण त्यावेळेला ते स्त्रीच्या वेशामध्ये. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांना बोलून घेतलं आणि त्यांच्याबरोबर जो संवाद झालेला आहे, मानवी आयुष्य, त्यातले मोह, त्यातला भ्रम, आध्यात्मिक उत्थान आणि जागृती, ते पण अशक्य सुंदर आहे. गोरक्षनाथांना मत्स्येंद्रनाथांनी सांगितलं की हे सगळं कुठल्या कारणामुळे घडत होतं. त्यांना पूर्वजन्माच्या मुळे इथे यावं लागलं आणि राणी मैनावतीशी लग्न करावं लागलं. आणि ते होण्यासाठी म्हणून शिवानी मला जो शाप दिलेला होता तो इथे उपयोगी पडला. आणि ते सगळं पूर्वजन्माच्या संदर्भातलं त्यांचं जे काही देणं होतं ते संपवलं त्यांनी. हे सगळं झाल्यानंतर खूप काळ तिथे थांबून राणी मैनावतीला समजावून सांगून मत्स्येंद्रनाथ ते स्त्री राज्य सोडून आपल्या पुत्रासह साधनेच्या दिशेने पुन्हा चालायला त्यांनी सुरुवात केली. अशी कथा त्याच्यामध्ये दिसते. आणि मग ते पुढे जातात, त्याच्यामध्ये पण अनेक घटना घडतात, त्या आपण नंतरच्या भागामध्ये नक्की घेणार आहोत. या सगळ्या कथेतून आपल्याला असं दिसतं की गुरु जे असतात त्यांना घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागची कारणं माहिती असतात, त्याच्या मागचा कार्यकारण भाव माहिती असतो. आणि त्यांच्या या लीलाच आहेत की आपल्याला असं दिसतं की मत्स्येंद्रनाथ आहेत ते स्त्री राज्यात गेले आणि तिथेच ते अडकून पडले आणि मोहित झाले, पण ती पण त्यांची एक लीलाच होती. जसं आपण रामायण आणि महाभारतामध्ये बघतो की रामाच्या बाबतीमध्ये 14 वर्षाचा वनवास असो किंवा कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला आणि दुसऱ्याच्या घरी तो वाढला, या सगळ्या लीला अवतारांच्या बाबतीमध्ये घडतात. कारण समाजाला तो आदर्श घालून द्यायचा असतो की अत्यंत वाईट कठीण प्रसंगामध्ये सुद्धा जे अवतारी पुरुष असतात किंवा देव असतात, आपण ज्यांना देव समजतो, ते किती विवेकाने वागतात, शांतपणाने त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात आणि त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय आहे त्याची पूर्ती करण्याच्या मागे ते सातत्याने लागलेले असतात. तर तसंच आपल्याला या कथेमध्ये दिसतं की गोरक्षनाथांनी सुद्धा स्त्री राज्यामध्ये जाणं, तिथे मत्स्येंद्रनाथांना जागृत करणं, त्यांना त्या सगळ्यातनं बाहेर काढून घेऊन येणं आणि पुन्हा त्यांच्या मूळ उद्दिष्टाकडे घेऊन जाणं, हा प्रवास अतिशय बिकट होता. पण गुरुवरची निष्ठा आणि प्रेम आणि समर्पण या कारणामुळे त्यांनी हा संपूर्ण कठीण प्रवास केलेला दिसतो. मी वेळेच्या अभावाच्या कारणामुळे ही कथा खूप कमी शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न केला, पण आपण हे सगळ्यांनी समजून घ्या की तो सगळा प्रसंग जो आहे तो अत्यंत भयंकर, अतिशय भयकारी असा होता, पण नेटानी गोरक्षनाथांनी त्याच्यात यश मिळवलं. नाथपंथाचं ते वैशिष्ट्य आहेच की एकदा ठरवलं की ते तडीला न्यायचंच. प्रत्यक्षात ते घडलंच असेल, पण एक कथा म्हणून सुद्धा ती किती धरून ठेवणारी आहे नाही. आणि विशेषतः त्या पखवाजाच्या बोलातनं त्यांनी सांगणं वगैरे, त्याच्यात खूप नाट्य पण आहे. नाट्य. आणि जे मी म्हटलं की ते वर्तुळ पूर्ण झालं, तर जेव्हा नाथ प्रकट झाले गोरक्षनाथ, तेव्हा मत्स्येंद्रनाथांनी त्यांना आदेश दिला की चलो गोरख मच्छिंदर आया, आणि ते या भूमीवरती प्रकट झाले. आणि जेव्हा मत्स्येंद्रनाथ या माया मोहामध्ये अडकलेले होते, तेव्हा गोरक्षनाथांनी चलो मच्छिंदर गोरख आया असं म्हणून त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं आणि हे वर्तुळ पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं. खूपच वेगळी आगळी आणि अगदी सुंदर कथा आहे, छान कथा आहे. हो. आणि मी मागे सांगितलं तसं की रामायण आणि महाभारत या कथा मुळात घडल्या असतीलच किंवा घडल्याच आहेत,
पण मुळात त्या कथांच्या मागे जी संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे, ती माणसाला जगण्यासाठी आणि त्याच्या उत्थानासाठी महत्वाची आहे. पण संकल्पना किंवा कॉन्सेप्ट ही लक्षात राहणं अवघड असतं, म्हणून ती कथेमधनं आणली तर सोपी होते. म्हणून रामायणामध्ये राम हा एक आदर्श पुरुष कसा आहे, सीता ही आदर्श पत्नी कशी आहे किंवा स्त्री कशी आहे, ह्याचं सगळं जे वर्णन आहे की ज्याच्यात वैराग्य आहे, त्याग आहे, क्षमा करणं आहे, प्रेम करणं आहे आणि न्याय करणं आहे, अशा ज्या सगळ्या आयडियल गोष्टी आहेत त्या संकल्पना कथेमधनं, पात्रांच्या मधनं आल्यात. आणि म्हणून रामायण आणि महाभारत हजारो वर्षांपासून आपल्याला पाठ आहे आणि तो आपल्या कल्चरचा, संकल्पनेचा, आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. तसंच ही नवनाथांची कथा मालिका जी आहे त्याच्यातल्या प्रत्येक कथेतनं अशी अनेक छोटी छोटी आदर्श संकल्पना आपल्या समोर नाथ ठेवताना आपल्याला दिसतात. खरंच ही कथा अशी होती की त्याला संदर्भ खूप होते, त्यामुळे आधीच्या 3-4 कथांचे संदर्भ असल्याशिवाय ही कथा कळलीच नसती. तर ती खूपच छान तुम्ही सांगितली. श्रोते हो, आजची ही कथा तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण ती ऐकून तुम्हाला नक्की आनंदच झाला असेल. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.